गज गवाक्ष गवयुक्त शरवगंध माधण विख्यात मैंद द्विज जामवंत वीर हनुमंत नळनीळ प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत नीतिवंत येथे आले ती सर्व साधू संत सर्वाला प्रणाम। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सुरत आणि गोडाची रामकथा नाथ महाराज संस्थायक कथेचा भावार्थ असा आहे। वानर सैन्य दक्षिण दिशेला सीता मातेची शुद्धी करण्यासाठी गेलेले आहेत। त्या ठिकाणी दंडकारण्य लागलेले आहेत। दंडकारण्याचा इतिहास आताच सुंदर अशा प्रकारचा यादव महाराजांनी अशोक महाराजांनी सांगितलेला आहे आणि जे माझ्या इशाला जे आता ओवी आली ते सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याचा भावार्थ करण्याचा प्रयत्न करतो। नळ नीळ जामवंत अंगद हनुमंत हे सीतेच्या शुद्धीसाठी दक्षिण दिशेला आलेले आहेत आणि सीतेची शुद्धी करू लागले। अशा प्रकारे नाथ महाराज रामकथा सांगतात। अंगद युवराज आपण शुदेने जावो पाहे प्राण त्रशा फुटले अंतःकरण आले मरण वानरा, आले मरण वानरा। त्या अरण्यामध्ये दंडकारण्यामध्ये दंडक ऋषीचा शाप होता महाराज, त्याच्यामुळे ते दंडकारण्य जळून दग्ध झालेलं होतं। दंडक ऋषीने शाप दिला, त्या अनुसार त्या अरण्याचं नाव दंडकारण्य असं पडलेलं आहे, दग्ध झालेलं आहे। आपल्या मुलाला त्या वनदेवतेनं भक्षण केलेलं होतं म्हणून दंडक ऋषीनं त्या अरण्याला शाप दिलेला होता। अरण्य जळून भस्म झालेलं होतं, खाण्यापिण्यासाठी त्या ठिकाणी काही नव्हतं। अरे वानराचा सरसेनापती असताना अंगद त्याचा प्राण जाऊ पाहतो महाराज। अंगद आता ज्या अर्थी प्राण जातो त्या अर्थी सर्व वानराचा प्राण जाण्याची शक्यता आहे। असे वानर सैन्य सगळे संकटामध्ये पडलेले, चालता येईना बोलता येईना अशी अवस्था त्या वानराची त्या दंडकारण्यामध्ये झालेला आहे। पुढे काय झालं ऐका। वानर विराती विख्यात पालान मिळे आहारार्थ सुधा तृष्णा परमोदित मग पार्थित हनुमंत। नाथ महाराजांनी सांगितलं वानर अति विख्यात पाला न मिळे खावयास। वानर किती विख्यात आले असले, किती विचारते असले महाराज, खायला पियाला जर नाही न भेटलं सगळ्याची शक्ती क्षीण होती महाराज। तुका म्हणे संन्यासी मध्यान्ह काळी तोंडवासी, किती पुरुषार्थी किती शक्तिशाली माणूस असू द्या, त्याला जर खायला नाही भेटलं त्याचे हातपाय गळतात महाराज। संत असू द्या किंवा राक्षस असू द्या, संत जरी असले साधू जरी असले राम कार्यामध्ये जरी कार्य करीत असले, खाण्यासाठी पाला मिळत नाही, काही मिळत नाही। सर्व वानराची शक्ती क्षीण झालेली आहे म्हणून सर्व वानरांनी विचार केला आपला अन्नदाता कोण आहे, जीवदाता कोण आहे, हनुमंत आहेत। म्हणून सर्व वानरांनी मिळून हनुमंताची अवतारे स्तुती करू लागले। हनुमंताला म्हणतात, हे हनुमंता या संकटातून तू आम्हाला बाहेर काढ। अशा प्रकारे वानर हनुमंताची स्तुती करू लागलेले आहेत। आवघे म्हणती हनुमंता मी शरण आलो आता, शरणांगता मा समजता प्राणदाता तू होई, प्राणदाता तू होई। शरण शरण हनुमंता तुम्हाला गो रामदूता। हे हनुमंता आता आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहेत, आता तू जीवदाता आमचा सगळ्याचा तूच आहेस। अन्न जर या ठिकाणी आम्हाला नाही तू दिलंस तर आमचा प्राण वाचू शकत नाही। पाणी नाही, अन्नही नाही, पाण्याशिवाय अन्नाशिवाय आता आम्ही वाचू शकत नाहीत। म्हणून करता हनुमंता तू आमचा जीवदाता आहेस, एकतर आम्हाला खाण्यासाठी दे नाहीतर या संकटातून बाहेर आम्हाला काढ। असे सर्व वानर हनुमंताची स्तुती करू लागलेले आहेत। आमचे वाचवावया प्राण तुझे अंगी सामर्थ्य पूर्ण, तुझे देवाचे वरदान जीवदान दे आम्हा, जीवदान दे आम्हा। तुझ्या अंगी सामर्थ्य हनुमंता, तुमच्या अंगामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे
आमचा प्राण वाचवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. म्हणून करता तुम्ही आम्हाला जीवदान द्या. तुम्हाला वरदानी शक्ती आहे. सर्व देवानं तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. त्या वरदानाच्या शक्तीवर आमचा प्राण तुम्ही वाचवा असे सर्व वानर मिळून हनुमंताची विनंती त्या दंडकारण्यामध्ये करताय. वानर विरायशी येती पिढीले येती का कुळती त्यासी वाजवयाची आरती वनी मारुती निरक्षी वनी मारुती निरक्षी. प्रत्येक प्राणी प्रत्येकाला काकुळती येतो महाराज. कुणी भुकेल्याला काकुळती येतो, कुणी धनासाठी काकुळती येतो, कुणी अन्नासाठी काकुळती येतो. अनेक प्राणी अनेकाला काकुळती येतात. तशा पद्धतीनं सर्व वानर मिळाले आणि हनुमंताची स्तुती करू लागले. का? अन्न नाही, पाणी हे भेटत नाही, म्हणून हनुमंताची स्तुती करतात. हनुमंताला म्हणतात, हनुमंता इथं तुम्ही आम्हाला वाचवा. मग सर्व वानर वाचवायचे आहेत. हनुमंत मनामध्ये विचार करतायत. हनुमंत इकडे तिकडे बघतायत. वानर वाचवण्याचे प्रयत्न करण्यासाठी पर्याय म्हणून हनुमंत विचार करू लागले. इकडं तिकडं त्या दंडकारण्याची दिशा न्याहाळू लागले. तेवढ्यामध्ये हनुमंताच्या लक्षामध्ये काय आलं आणि काय दिसलं नाथ मला सांगताय. वनी निरक्षी हनुमंत विवर देखे तव त्या वनात पुरक्षा जळा माझी गुप्त जळ पक्षी तेथे रिगताती. त्यावेळेस वानर काकुळत्यात आले होते. हनुमंताला प्राण वाचव म्हणत होते. हनुमंत इकडं तिकडं त्या अरण्यामध्ये बघत होते. त्यावेळेस बघत असताना त्या अरण्यामध्ये पक्षी येत होते महाराज. पक्षी, पक्षाच्या तोंडामध्ये पाणी होतं, पक्षाच्या तोंडामध्ये फळं होते आणि एका युवरातून ते पक्षीवर येत होते महाराज. पाणी येतंय, फळं येतंय. कुठंतरी इथं पाणी आहे, इथं वृक्ष आहेत, फळं आहेत असं बघितल्यानंतर हनुमंताच्या लक्षामध्ये आलं आणि हनुमंत काय करतायत. सुदे तृष्णे अत्यंत क्षीण त्या वानरा सांगे आपण येते आहे जलस्थान सावधान तुम्ही पहा. सावधान तुम्ही पहा. हनुमंत वानराला म्हणतायत, घाबरू नका, भिवू नका. तुमच्या पाण्याची सोय करतो, तुमच्या अन्नाची मी सोय करतो. कुठून तरी पक्षी येत आहेत, पक्ष्याच्या तोंडामध्ये पाणी दिसतंय, पक्ष्याच्या तोंडामध्ये फळं दिसतायत. त्या फळापर्यंत, त्या पाण्यापर्यंत तुम्हाला पोहोचण्याचे मी प्रयत्न करतो. तुम्ही चिंता करू नका.